नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज नेहमीचे जनक, तर जनक का फोर्थ पार्ट आता येतोय. एनिवे लास्ट पार्ट आपण जो एंड केला होता तो आपण एंड केला होता किती टाईप्सच्या बोट्स आपल्याकडे आहेत. 8 टाईप्सच्या बोट्स. नंतर आपण ह्यावर सुद्धा आपण म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा आपण हा पण घेतला की कॅप्टन केनविन बाय नेम इटसेल्फ, जो एक इंग्रज कॅप्टन होता, तो काय म्हणत होता. 1664 डिसेंबर नाईटला आपल्या म्हणजे मराठ्यांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची नेव्ही आली. 30 बोटी होत्या. कॅप्टन केनविनने एक लेटर पाठवलं लंडनला, नॉट टू मुंबई अँड नॉट टू सुरत, पण लंडनला, की आम्हाला एक अस्सल फ्रिगेट द्या, आम्ही ह्या बोटी 2 दिवसामध्ये संपवून टाकू. म्हणजे मराठा नेव्ही आम्ही 2 दिवसामध्ये संपवून टाकू. मी तुम्हाला सांगितलं होतं हे लक्षात ठेवा. हा 4th पार्ट आहे. 5th पार्टमध्ये काय येतं ते बघा, पण हे वाक्य प्लीज लक्षात ठेवा. लेट्स स्टार्ट. बोटी पण सांगितल्या, कोण लोक होती ते पण सांगितली. बट आता इकडे काही महत्त्वाची नावं मला तुम्हाला सांगावीशी वाटतात, की जे आपले ॲडमिरल्स होते ते कोण कोण होते, मेन ॲडमिरल्स कोण कोण होते. ही नावं घेतल्याशिवाय आपली नेव्ही जी सुरुवातीला ज्यांनी सांभाळली त्यांची नावं तर मी सांगितली, ती कोण लोक होती. बट त्यातली सुद्धा प्रिसाइजली एकदम मेन लोक कोण कोण होती ती मी तुम्हाला जरा सांगतो. मेन लोक होती मायनाक भंडारी, वेंटाजी सरंगी कॉमनली नोन ॲज दर्या सारंग. वेंटाजी सरंगीचं ॲक्च्युअल नाव तुम्हाला बऱ्याच ठिकाणी हिस्ट्रीमध्ये जे पण वाचतील त्यांना समजेल. दर्या सारंगच्या नावाने ते फेमस आहेत वेंटाजी सरंगी. दौलत खान होता. ऑब्व्हियसली होता. जे आहे त्याला आहेच म्हणावं लागेल, बिकॉज मी ज्यांच्याकडून हे रेफरन्स घेतले त्यांनी 40 वर्ष अभ्यास केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात. लाईक गजानन मेंदळे सर, निनाद पेडेकर सर, बाबासाहेब पुरंदरे सर, शिवभारत जे कंटेम्पररी डॉक्युमेंट आहे. ऑफकोर्स त्यावेळेला होते शिवभारत होते, कवी परमानंद नेवास्कर त्यावेळेला होते. तर हे सगळं हे नंतर इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी हे सगळं मी वाचून मी तुमच्यासमोर सगळं प्रेझेंट करतोय. सो हे सगळं ऑथॉन्टिक माझ्याकडे त्याच्याकरता पुरावे आहेत म्हणून मी ही सगळी नावं घेतोय. सो मायनाक भंडारी, दौलत खान, वेंटाजी सरंगी, लया पाटीलच्या नावाने सिद्धीज ट्रेम्बल्स ऑन द नेम ऑफ लया पाटील. Cities trembles on the name of लया पाटील, as well as Portuguese also trembles on the name of लया पाटील. म्हणजे काय, थरथर कापायच्या लया पाटीलच्या नावाने पोर्तुगीज. देन सिद्धोजी गुजर सुद्धा एक फेमस नाव आहे. कान्होजी आंग्रे खूप नंतर आले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आले, म्हणून आत्ता सध्या आपण नेव्ही स्थापन करतोय. त्यावेळेस कोण कोण मेन होते, त्यांनी काय काय केलं ते पुढे येईलच. आजचा जो टॉपिक आपला असेल तो हा असेल की पोर्तुगीजांना मी आधी पण सांगितलंय की आपण कशा प्रकारे झेरबंद करत होतो, पण आणखीनही काही प्रकार आहेत जे तुम्हाला समजायला पाहिजेत. पोर्तुगल्स आर दी रबिश पीपल्स. आय रिपीट, पोर्तुगल्स वेअर दी रबिश पीपल्स. ठीक आहे, तर तुम्हाला ते समजायला पाहिजे. काय आपण कसं काय सगळं आपण कसं काय हँडल करत होतो. फर्स्ट लेट्स स्टार्ट. विच वॉज द कॅपिटल ऑफ पोर्तुगल्स इन इंडिया. भारतामध्ये त्यांचं कॅपिटल काय होतं, तर ऑब्व्हियसली गोवा होतं. इकडे माझ्या राजाचा आणखीन एक पैलू समोर येतो बरं का, म्हणजे आपल्या देवाचा आणखीन एक पैलू समोर येतो बरं का. लीड बाय एक्झाम्पल. तुमचं कॅपिटल कोणतं, गोवा. ठीक आहे, मग आम्ही गोवा देऊनच तुम्हाला हरवू. लेट्स स्टार्ट टुडेज व्हिडिओ. फोर्ट छत्रपती शिवाजी महाराज नेव्हीचे जनक का पार्ट 4 चालू झालेला आहे. तुम्हाला मी सगळी नावं पण सांगितले मेन ॲडमिरल्सची. आणि आता आपण येतो पोर्तुगल्सना आपण कसा धडा शिकवत होतो ते. पोर्तुगलची कॅपिटल होती भारतातली गोवा. त्यांचे तिकडे बरेचसे त्यांचे किल्ले होते, पण मेन त्यांचे 3 किल्ले होते ज्याच्याबद्दल आता आपण बोलणार, बिकॉज किल्ल्यांबद्दल मी इथे बोलायला नाही बसलो आता. सो त्यांचे मेन किल्ले होते त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. पुढे जाऊया. त्यांचे मेन किल्ले होते अगवत, राश मागुस, नोसा सिरा द काप. हे त्यांचे मेन 3 किल्ले होते. त्यांचे मेन दुर्ग होते. किल्ले द फारसी वर्ड. दुर्ग होते कोणाचे, पोर्तुगीजांचे. कुठे, गोवामध्ये. गोवा काय होतं, त्यांचं कॅपिटल होतं. ठीक आहे. आता इन्क्विजिशन नावाचं एक पुस्तक आहे. ते गोव्यावरती आहे. ते लिहिलं आहे मिस्टर पिउलकर ह्यांनी. इन्क्विजिशनमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सापडतील जिकडे पोर्तुगल लोकांनी आपल्यावरती अत्याचार केलेले आहेत. आय एम गोईंग विथ द प्रूफ. मी तुम्हाला नाव पण सांगतो. सो पोर्तुगल वेअर रबिश. एक इन्सिडेंट मला तुम्हाला सांगायचं, बिकॉज आपण पोर्तुगालला कसं काय जेरबंद करत होतो त्याच्याबद्दल आपण आता बोलतो, बिकॉज ते सुद्धा दर्यावरती पावरते, सी पावरते. गोवामध्ये 3 पादरी होते. गोवामध्ये 3 पादरी होते ज्यांची खूप चालायची त्या गोव्यामध्ये. तर तिकडे त्यांनी एक फतवा काढला बरं का.
फतवा काय होता, तुम्ही आयदर ख्रिश्चन व्हा किंवा तुम्ही गोवा सोडा किंवा तुम्ही जीव द्या, म्हणजे आम्ही तुम्हाला मारणार. तुम्ही आयदर ख्रिश्चन व्हा किंवा तुम्ही गोवा सोडा, नाहीतर आम्ही तुम्हाला मारणार. बस 3च गोष्टी होत्या. लीड बाय एक्झाम्पल. माझा राजा स्वतः लीड करायचा. त्याचं एक्झाम्पल देऊन, त्यावेळेला महाराज गोव्यामध्ये आले होते, बैतूलला होते, आणि महाराज तिकडे होते, आणि त्यावेळेला आपली लोक तिकडे गेली आणि त्यांना सांगितलं की राजे असं असं झालेलं आहे, हे असं फतवा बितवा काढलेला आहे. ही लोक एवढी माजोलटी होती की ही छत्रपती शिवाजी महाराजांना कुठेही किंग किंवा कुठलाही राजा किंवा कुठलाही मोठा माणूस मानत नव्हते. हे पाद्रीज, पोर्तुगीज जे मेन लोक आहेत, मी तुम्हाला नावं सांगितली, अँटोनियो दी मेलो, कास्त्रो, वास्को शॅलस, त्यांचे गव्हर्नर वगैरे, हे लोक मानतात. बिकॉज त्यांना माहिती आहे का, पण हे पाद्रीज हे धर्मवेडे पाद्री होते. हे ऑफकोर्स मी त्यांना मानत नाही, तर त्याने असा फतवा काढला. त्यांना मला मग त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी बोलवून घेतलं. तंबू होता महाराजांचा. बैतूलची गोष्ट आहे, बैतूलला घडलेलं आहे. तंबू होता महाराजांचा. त्या तंबूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या 3 पाद्र्यांना बोलून घेतलं. जवळजवळ 60 लोक आली होती, 50 ते 60 लोक ख्रिश्चन्स तिकडे आले होते. त्यांचे हे मेन 3 पण तिकडे आले होते. ते म्हणाले, होय शिवाजी, आय डोंट बिलीव्ह ऑन शिवाजी इन ऑल दोज थिंग्स लाईक दॅट. त्यांचा ॲटिट्यूड होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना तिकडे बसवलं, जेवायला वगैरे दिलं, आणि मग त्यांना विचारलं, तुम्ही हे सगळे फतवे काढले का? ऑफकोर्स तिकडे दुभाषी होता, त्यांच्या थ्रू हे सगळं कन्व्हर्सेशन झालेलं आहे. इन्क्विजिशन नावाचं पुस्तक आहे, त्याचा इन्सिडेंट आलेला आहे. आय रिपीट नेम, इन्क्विजिशन. इट्स ऑन गोवा, रिटन बाय मिस्टर पिऊलकर. येस, रिटन बाय मिस्टर पिऊलकर. ठीक आहे, त्याचा इन्सिडेंट आलेला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं, तुम्ही असा फतवा काढलात का? ते म्हणाले, हो आम्ही काढला, आम्ही धर्माचे रक्षक आहोत, आम्ही धर्म प्रसारक आहोत. ते म्हणे, ठीक आहे म्हणे, आम्ही म्हणे तुम्हाला सांगतो की तुम्ही आता हिंदू आहात, तर तुम्ही होणार का? नाही, आम्ही कसे होणार, आम्ही होणार नाही. 10 मिनिटाच्या आतात, आय रिपीट 10 मिनिटाच्या आतात छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, त्या 3 पाद्र्यांची मुंडकी छाटा. 15 मिनिटामध्ये ती 3 माणसं तिकडे मरून पडली होती. असे होते माझे राजे. धर्मासाठी तुम्ही करताना आम्ही सुद्धा आमच्या धर्माकरता करतात. तुम्ही हिंदू झालात का? नाही झालात, ठीक आहे, सेम थिंग, वी विल किल यू. पण आम्ही बोलून दाखवलं, आम्ही डायरेक्ट ॲक्शन घेतली, म्हणजे आपल्या राजाने डायरेक्ट ॲक्शन घेतली. ह्या प्रकारे आपण पोर्तुगीजांना फाडत होतो. जेरबंद करत नव्हतं, फाडत होतो. छत्रपती शिवाजी महाराज हे देव आहेत आपल्यासाठी. एनिवेज, वी शुड मूव्ह अहेड. आपण थोडंसं पुढे जायला पाहिजे. त्यांच्या किल्ल्यांची नावं मी तुम्हाला सांगितली. अगवत, रायशमागुश, नोसा सिराद, काप. आपल्या किल्ल्यांचं काय हो? बिकॉज गोवा ही त्यांची कॅपिटल होती, ते तिकडे स्ट्रॉंग होते, तिकडे जाऊन आपण ॲक्शन घेत होते. लीड बाय एक्झाम्पल, आपण लीड केलं. छत्रपती शिवाजी महाराज सगळं बसले, त्यांनी लीड केलं. एनिवेज, तिकडे आपले किल्ले होते, ऑफकोर्स होते. टोटल 25 फोर्ट्स आपण तिकडे बांधलेले आहेत. ठीक आहे, त्यापैकी मी आपले सुद्धा 3च फोर्ट सांगेन, जे बेसिकली बिकॉज जिकडे आपण फेस टू फेस वॉर झाले ते मेन किल्ले मला तुम्हाला सांगायचे आहेत. एक आहे चंद्रपूरचा किल्ला, ज्याचं आत्ताचं नाव आहे चांदर. आय रिपीट, आपला चंद्रपूरचा किल्ला, त्याचं आत्ताचं नाव आहे चांदरचा किल्ला. सेकंड, आय विल बी मुव्हिंग अहेड, बैतूलचा किल्ला. बैतूलचा किल्ला हा तिकडे एक साळ नावाची नदी आहे. साळ SAAL, साळ नावाची नदी आहे. त्याच्या अपोजिट समजा नदी आहे, याच्या अपोजिट साईडला इकडे पोर्तुगीजांचा किल्ला होता, तर इकडे आपण किल्ला बांधला, बैतूलचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. ठीक आहे, त्यानंतर आपल्या इकडे आणखीन एक किल्ला होता, त्याचं नाव खोलगड. ते थोडं बैतूलच्या किल्ल्याच्या पुढे तिकडे 25 किलोमीटरवरती होता खोलगड. त्याचं आत्ताचं नाव केप ऑफ रामा. रिपीट, आपले तीन किल्ले होते, चंद्रपूर, चांदर, बैतूल फोर्ट, आणि थर्ड इज खोलगड. आपले 25 होते, पण हे 3 मेन होते, ज्यातनं आपण त्यांना हैराण करत होतो, बेजार करत होतो पोर्तुगीजांना. बैतूलचा किल्ला ज्या वेळेला बांधला त्या साळ नदीवरती, त्यांच्या किल्ल्याच्या एक्झॅक्टली अपोजिट, त्यावेळेचं लेटर सापडतं पोर्तुगीज रेकॉर्ड्स इन शिवाजीमध्ये, पोर्तुगीज डायरीज ऑन शिवाजीमध्ये, की त्यांनी एक लेटर लिहिले तिकडे लिस्बेनला गेले ते लेटर. ते लेटर असं आहे की इकडे हिंदू राजा इकडे किल्ले बांधतोय, हे उद्या आपल्याला खूप भारी पडणार आहे. हिंदू राजा इकडे किल्ले बांधतोय, हे उद्या आपल्याला खूप भारी पडणार आहे. हे लेटर अवेलेबल आहे, गो अँड सी. हे काही पत्रक आपल्याकडे अवेलेबल आहेत, यू कॅन गो अँड रीड. तुम्ही जाऊन ते वाचू शकता. तर हे सगळं तिकडे त्यावेळेस चाललं होतं. आता आणखीन एक गोष्ट जी मी तुम्हाला सांगू इच्छितो, की आपल्याला फोर्ट हवा होता, आपल्याला किल्ला हवा होता,
दोन किल्ल्यांची माहिती मी एक जुजबी माहिती आता देतो पुढे इन डिटेल. जंजिरा जो होता तो आपण जिंकू शकलो नव्हतो, पण त्याच्या अगेन्स्ट किंवा तिकडे लढण्यासाठी सिद्धीस होता जंजिरा. त्याशी लढण्यासाठी आपण पद्मदुर्ग बांधला. त्यासाठी लढण्यासाठी पण याची इन्फॉर्मेशन डीपमध्ये येईल. आत्ता मला सिंधुदुर्गावरती सुद्धा बोला. मी काय सांगितलं कारण का सिद्धीसाठी आपण पद्मदुर्ग बांधला. आणि मालवणमध्ये गोडा पाण्यामध्ये आपला किल्ला आहे. नावं सगळ्यांना माहिती आहेत, पण साईडला पाणी गोडं आहे. ते जे बेट आहे त्याचं नाव कुर्ट. द नेम ऑफ द आयलंड जिकडे सिंधुदुर्ग बांधला त्याचं नाव, ते जे बेट आहे त्याचं नाव कुर्ट. राजा एखादी गोष्ट ज्या वेळेला बांधतो, एखादी सेना त्याची एखादी गोष्ट ज्या वेळेला बांधते, त्याची जी नावं असतात ना त्यावरून त्यांची मानसिकता समजते. तर कुल्ट बेटावरती गोडा पाण्याचा किल्ला मालवणमध्ये, तिकडे आपण तो किल्ला बांधला अगेन्स्ट पोर्तुगीज. कृष्णाजी सभासद लिहितात त्यांच्या बखरीमध्ये, तरांडी चक्राकार जातात सिंधुदुर्गाला, तरांडी चक्राकार जातात. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन एकदम चक्राकार. हा समजा किल्ला आहे, इफ इट्स अ फोर्ट. हा समजा पूर्ण समुद्र आहे. तरांडी चक्र असे नाही जात. तरांडी मीन्स बोटी अशा नाही येत. त्या बोटी अशा फिरून येतात. सो इट इज नॉट अ तरांडी चक्राकार जातात. का माहिती आहे? खाली खडक असे टोकदार खडक आहेत. आपला जर मेनलँड आणि आपला किल्ला त्याच्यामध्ये खडक आहेत. सो इट इज बोटी आपल्या अशा फिरून इकडे जातात. सो इट इज नोन ॲज कृष्णाजी सभासदांच्या बखरीमध्ये उल्लेख आलेला आहे, तरांडी चक्राकार जातात. किती सुंदर उल्लेख आहे. ह्याच्या पुढे मी आणखीन एक गोष्ट सांगेन इन डेप्थ. किल्ल्यांसाठी मी नाही आहे इकडे, बट मला असं वाटतं की आपल्या लोकांना इन्फॉर्मेशन मिळावी जेणेकरून की माझ्या राजाचा स्वभाव तुम्हाला समजेल कसा होता, किती सुंदर होता. तर त्यावरती तीन विहिरी आहेत बरं का. त्या गोडा पाण्याच्या त्या कुलटावरती जो सिंधुदुर्ग बांधला त्यावरती 3 विहिरी आहेत. त्या विहिरींची नावं सुद्धा मी तुम्हाला सांगतो. एकाचं नाव आहे दूधभाव, एकाचं नाव आहे साखरभाव आणि एकाचं नाव आहे दहीभाव. दूधभाव, दहीभाव, साखरभाव अशा त्या 3 विहिरी आहेत तिकडे. किती सुंदर नावं आहेत. याच्यातून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची मानसिकता समजते, काय आपण राजे कसले होते. सो इट इज ऑल अबाउट इट. आता ह्याच्यामध्ये आणखीन पुढे बरेचसे किल्लेच्याबद्दल मी तुम्हाला सांगेन, बिकॉज समुद्राचे किल्ले आपले बरेच होते. पद्मदुर्ग आहे, त्याच्यामध्ये विजयदुर्ग आहे, त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग आहे, त्याच्यामध्ये वासोटा आहे, त्याच्यामध्ये लिंगाणा आहे, त्याच्यामध्ये सांगड गड आहे, त्याच्यामध्ये वज्रगड आहे, त्याच्यामध्ये खांदेरीची ती लढाई ते मस्त ते तर ब्रिटिशांच्या बरोबर ती लढाई आहे. अत्यंत सुंदर पहिली आपली ती लढाई होती मोठी मस्तपैकी. सांगेन मी ते कसं येतं, पण ते पुढे येईल बिकॉज सध्या आपण पोर्तुगीजांच्याबद्दल बोलतो. तर त्यांच्याबरोबर लढण्यासाठी आपण हे सर्व काही उभारलं होतं. आता पहिली गोष्ट, सुज्ञ प्रेक्षक आहेत सगळ्यांच्या मनामध्ये, सिंधुदुर्गसाठी पैसा कुठनं आला. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. एखादी गोष्ट, एखादा राज्य उभारायचं, एखादी नेव्ही उभारायची, एखादा आरमार उभारायचं, एखादी फौज उभारायची, एखादा घोडदळ उभारायचं, हे खाऊ नसतं. 1664 पहिली लूट आपण केली सुरतची, लक्षात आहे तुमच्या. तो त्यावरती पूर्ण एक व्हिडिओ, पूर्ण टॉपिक आहे, पण मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेस आपल्याला लूट किती मिळाली त्याच्या डीपमध्ये आपण जाऊ नंतर. ते आपल्याला लूट त्यावेळेला किती मिळाली, 1 कोटीची लूट आपल्याला मिळाली. जेवढे घोडे गेले होते, जेवढे स्वार गेले होते, तेवढेच त्यांच्यावर एक घोडे पण होते. त्या घोड्यांच्या पाठीवर टाकून आपण आलो होतो. कारण का फटाफट आपल्याला मुवमेंट्स करायच्या होत्या. मला त्यांच्या मुवमेंट्स लाईटनिंग मुवमेंट्स होत्या, लाईटनिंग मुवमेंट्स. सिरियसली काय माझे होते. तर ती जी लूट आहे ना, ती आत्ताच्या आपल्या फालतू नेत्यांसारखं घर भरायला किंवा ऑडी घ्यायला, मर्सिडीज घ्यायला नाही वापरली छत्रपती शिवाजी. त्या नव्हतीच म्हणा, पण म्हणे मी महल बांधीन, मी महलात राहीन, मी मोठमोठे रथ घेईन आणि त्यात राहीन, मोठमोठे हत्ती घेईन. नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट सिंधुदुर्ग बांधायला वापरली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट सिंधुदुर्ग बांधायला वापरली. कारण त्यांना माहिती होतं की आपल्याला समुद्राचे किल्ले हवेत म्हणजे हवेत. दॅट्स इट. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून ती लूट तिकडे यूज केली होती. सुरतेची लूट दोन लूट आहे. 1664, 1670. 1664ला आपण जी लूट केली ती 1 कोटीची होती. त्यावरती डीपमध्ये येईल कोणते बिझनेसमॅन तिकडे होते, फ्रेंच कोण तिकडे होते, ब्रिटिशर्स कोण होते, सगळं डीपमध्ये येईल. दॅट इज डिफरंट. बट
त्याचा टॉपिक हा होता. आणि सिंधुदुर्ग हा किल्ला अगेन्स्ट पोर्तुगल आपण बांधलेला आहे बेसिकली. पुढे जाऊया आपण थोडंसं. येस, द नेम आय टोल्ड यू, दही भाव, दूध भाव, साखर भाव, या 3 विहिरी त्या किल्ल्यावरती आपल्या होत्या. ह्याच्यावरून तुम्हाला माणसांचा स्वभाव समजतो, राजे आपले त्यांचा स्वभाव समजतो, आपली सेना आहे त्याचाही स्वभाव जो आहे तो आपल्याला समजतो. सेकंड गेम्स वॉट कम्स त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना जावं लागलं आग्र्याला. पण सिंधुदुर्गचं काम तरीही चालू होतं. आता निष्ठा काय असते ना हे तुम्हाला समजेल, खरंच समजेल, समजून घ्या प्लीज. हिरोजी इंदुलकरांनी हाही किल्ला बांधलेला आहे. हिरोजी इंदुलकर तेच त्यांनी रायगड बांधला, त्यांनी सिंधुदुर्गही बांधलेला आहे. आर्किटेक्ट. नाव जर महाराज आग्र्याला होते तर सिंधुदुर्गासाठी पैसे आले कुठून? हिरोजी इंदुलकरांनी आपलं घरचं सोनं नाणं जे आहे ते विकलं, त्यातून पैसा उभा केला, पण किल्ल्याचं काम चालू ठेवलं. ही निष्ठेची माणसं होती. राजे तर देवच होते हो, सवालच नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर जे मावळे होते ना तेही देव आपल्यासाठी आहेतच. कारण राजांसाठी ते काही पण करायला तयार होते. ही निष्ठा स्वराज्यासाठी आहे. कारण आपले मावळे पैशाकरता कामच करत नव्हते. आपले मावळे हिंदवी स्वराज स्थापनावं ह्यासाठी काम करत होते. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना, आपल्या सेनेला नेहमी सांगावं, हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा शिवाजी महाराजांचं वाक्य होतं. आणि ह्या वाक्यावरती सगळे मावळे ना आपली निष्ठा ओवाळून टाकत. स्वतःला धन्य माना की तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्ही जन्माला आलात. महाराष्ट्र तुमची जन्मभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आपण जन्माला आलो. देवाचे उपकार आपल्यावरती, आपण कधी ते फेडू शकत नाही, कधीच नाही. हे सगळं मला तुम्हाला सांगायचं होतं. पोर्तुगीजांचा टॉपिक आता ह्याच्या पुढे येणार नाही. ह्याच्या पुढे पार्ट 5 मध्ये येतील सिद्धीजना आपण कसं जेरबंद केलं हेही मी तुम्हाला सांगेन. त्यानंतर ब्रिटिश, त्यानंतर नेव्ही संपेल. बट इन द मेन टाइम मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की हा व्हिडिओ प्लीज सगळ्यांना शेअर करा, लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. बिकॉज खूप चांगली इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोचते असं मला वाटतं. याकरता खूप वाचन करावं लागतं, खूप रिसर्च करावा लागतो. पण ठीक आहे, शिवाजी महाराजांच्यावरती रिसर्च म्हणजे सुपर्ब कार्य आहे. एनिवेज या नोट्सवरती मी पार्ट 4 संपवतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र.